नाशिकमध्ये 6 मतदारसंघ असे आहेत, 1,38,000 एवढी मतं, 1,38,000 एवढी मतं, 1,38,000 हे मतं कॉमन आहेत. पूर्ण महाराष्ट्राची शीट घेऊन बसा, तुम्हाला सगळं लक्षात येईल. पुढच्या 8 दिवसात आम्ही सगळे घेऊन येणारच आहोत. सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी रोहित पवारांना आव्हान दिलंय की कुठल्याही क्षणी त्यांनी जाहीर करावं की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतं. 101 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय त्यांनी. थांबा, जरा वेळ थांबा ना. दूध का दूध, पाणी करायला आम्ही मोकळे आहोत ना. 2022चा जो ज्यांनी विरोध केला ते सगळ्यांना पाडण्याचा प्रयत्न झाला या निवडणुकीत. पाडण्याचा प्रयत्न नाही झाला, पाडले. पण तर पहिल्या फळीतल्या नेत्यांना पाडायचं आणि विरोधी पक्ष नेत्यांसाठी पण संख्या उरवायची नाही असं काही डाव. असं आहे की ज्या पद्धतीने हे सगळं केलंय त्या पद्धतीने इथली लोकशाहीच संपुष्टात आणायची, महाराष्ट्रातली लोकशाही संपून टाकायची, या प्लॅनिंगने हे सगळं झालं.